सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी आंदोलन स्थळावरूनच रोहित पवार यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्र्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत। शेवटी रोहित दादा पवार यांना यश मिळालं व देवेंद्र फडणवीस शेवटी शेतकऱ्यांना 2 ते 2.5 लाख रुपये कर्जमाफी करणार अशी त्यांनी घोषणा बी केली। आपले आमदार रोहित दादा पवार यांना विजय मिळाला व सर्व शेतकऱ्याला न्याय मिळाला। चला तर बाकीची माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। महत्त्वाचं म्हणजे आपला व्हिडिओ महत्त्वपूर्ण असल्या कारणामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। 2 लाख रुपयात कर्जमाफी ऐतिहासिक निर्णय। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रशिक्षित असलेल्या कर्जमाफीला अखेर आज सरकारने अधिकृत मान्यता दिली असून राज्यातील 18 प्रमुख जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी करण्याच्या हालचाली पूर्ण झाल्या आहेत। मुख्यमंत्री आणि अर्थ मंत्रालयात या प्रक्रियेला गती दिली असून आता पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कर्जमाफीचा मेसेज येण्यास प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। म्हणजेच आपले रोहित दादा पवार यांना अखेर प्रयत्नातून यश मिळालेलं आहे। बँकांकडून पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे। सरकारने सुरुवातीला 1.5 लाख रुपयापर्यंतची मर्यादा ठरवली होती, मात्र आता सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे। या प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यातील कर्ज प्रकरणाची छाननी प्राधान्य सुरू करण्यात आली असून तिथल्या बँकांना तातडीने आव्हान सादर करण्याचा आदेश दिलेले आहेत। रोहित दादा पवार यांच्या आंदोलनाला यश। सरकारने आता कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली असून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे कर्ज खाते नील करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे। विशेष बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पीक कर्जाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आता तयार ठेवणे आवश्यक आहे। कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी आता निश्चित राहावे असे रोहित दादा पवार यांनी स्पष्ट केले आहे। कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 5 महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवण्याचे अर्जंट आदेश दिले आहेत। ज्या शेतकऱ्याकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागू शकतात। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हे लक्षात ठेवे आणि घ्यावे की समितीच्या तपासणीवेळी ही कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे। तुमच्या पात्रतेचा हा मुख्य पुरावा ठरणार असल्यामुळे कागदपत्राची जुळवाजुळव आतापासूनच करून ठेवा। 5 कागदपत्रांपैकी पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचे आधार कार्ड वय। जर तुमचे आधार कार्ड जुने असेल आणि त्याच्यावर माहिती अपूर्ण असेल तर ते तातडीने अपडेट करून घ्या। बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्डमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत। त्या दुरुस्ती केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणे कठीण होईल। ही दुरुस्ती तुमच्या कर्जमाफीसाठी आणि भविष्यातील लाभासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल आणि प्रत्येक शेतकऱ्याला 2 ते 2.5 लाख रुपये कर्ज असे मिळणार आहे, म्हणजेच माफ होणार आहे। धन्यवाद।